ABCD आपण जे म्हणतोय मग ते आलं तर मला जमणार नाही का फोनिक्स? नाही, एबीसीडी ABCD येऊन तुम्हाला नाही जमणार. बरं. तुम्हाला साऊंड्सच आले पाहिजे. फोनेटिक्स मी तुम्हाला काय म्हटलं, ABCD Sound- साऊंड वेगळे. अगदी अगदी Absolutely. एबीसीडी ते कसे? अक्षरांचं नाव नाव आहे आहे. आणि अच्छा. एचा आवाज साऊंड ä ब क द ए ग ए असं आवाज Okay. आवाज त्यांचे आवाज वेगळे वेगळे. वेगळे आहेत. आता आपण स्वर आणि व्यंजन असे दोन डिवाइड केलेले आहेत मराठी, बरोबर आहे? मातृभाषेत दोन केले आहेत. स्वर जे आहेत, आता का लिहिताना आपण क आणि आ याचं मिळून का लिहितो, बरोबर. बरोबर आहे? ई लिहिताना म्हणजे की लिहिताना पहिली वेलांटी आहे का दुसरी वेलांटी आहे, त्यामुळे कोणतंही ई वापरायचं हे आपण ठरवतो आणि त्याप्रमाणे पहिली वेलांटी किंवा दुसरी वेलांटी देतो. उकाराला तसंच आहे. उ कोणता वापरायचा, पहिला उकार का दुसरा उकार? ओ, औ. तर क आणि त्या स्वराचा आणि व्यंजनाचा कॉम्बिनेशन करून कॉम्बिनेशन होऊन आवाज त्याचा येतो आणि त्याप्रमाणे लिहिलं जातं, सीव्हीसी बरोबर आहे? म्हणजे कॉन्सनन्स आणि वॉवल्स असे मिक्सिंग करून त्याचे वर्ड्स वर्ड्स तयार होतात आणि ते आयडेंटिफाय एकदा झालं की त्या आवाज कसा ओळखायचा आणि कोणतं लेटर वापरायचं, तर स्पेलिंग लर्न करण्याची अजिबात गरज गरजच नाही. गरज ओके.